माझं नाव मधुकर गोविंदराव भोयर. माधवबागच्या संदर्भामध्ये माहीत पडण्याचं कारण इथे प्रशांत ठाकरे म्हणून सर होते, इथे डीन होते इथले. एक 5-6 वर्षाच्या अगोदरची गोष्ट आहे ती. तर माझ्या मिसेसला सुद्धा थोडंसं हार्टच्या बाबतीमध्ये प्रॉब्लेम निर्माण झाला. तर त्यावेळेस आम्ही नागपूरच्या 2-3 डॉक्टरांना त्याचं कन्सल्टिंग केलं. त्यांनी बायपास सांगितलं तिला. त्यानंतर मग त्यांनी सांगितलं का जवळपास तुम्ही आताच करा, लगेचच करा. आणि माझ्या मुलांनासुद्धा त्यांनी जवळ बोलवून तुझ्या आईचं काही खरं नाही, तुला लवकर करावं लागेल, लवकर निर्णय घ्या, अशा बाबतचं त्यांना सांगितलं. तर इथे जे डॉक्टर म्हणजे जे इथले जे डीन होते प्रशांत ठाकरे म्हणून, मी त्याचे माझे ते नातेवाईक आहेत, त्यांना मी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की सर तुम्ही एक काम करा, तुम्ही कुठेही वेळ घालवू नका आणि लगेच तुम्ही माधवबागला जा. तर माधवबागच्या संदर्भात मला काही आयडिया नव्हती. त्यांनी मला सांगितलं इथे इथे आहे, जा, माझं नाव सांगा. तर त्याप्रमाणे मी इथे आलो. डॉक्टर शेळके सरांना भेटलो. शेळके सरांनी लगेच तिला ॲडमिट करून घेतलं आणि खर्चाच्या संदर्भामध्ये तुम्ही त्याची काही चिंता करू नका, खर्च कमी अधिक होऊन जाईल, तो आपण करेल. तर तिला भरती केलं आपण, ते सोबत आहे माझ्या. तर 6 दिवस ती सर भरती राहिली आणि 6 दिवसानंतर तिच्या हार्टच्या संदर्भामध्ये बरेचसे 65% तिला इथे रिलीफ मिळाला. बाकी तिनं औषधं लिहून दिले आणि दर महिन्याला त्याने त्याचा फॉलोअप घेतला. आता ती पूर्णपणे बरी आहे. हार्टच्या बाबतीत तिला थोडंसं हार्ट ब्लॉकेज डॉक्टरांनी सांगितले होते नागपूरच्या. 95% ब्लॉकेज आहे असं त्यांनी म्हटलं. तर इथे कुठेही त्याचं काही सर्जरीचं काम पडलं नाही. पंचकर्म आणि इतर जे डॉक्टरचे औषधोपचार आणि योगा वगैरे आणि यांची सर्व औषधं यामुळे ती पुरीपुरी 65% बरी झाली. घरी गेल्यानंतर मग त्यांनी औषधं सगळे लिहून दिले आणि दर महिन्याला त्यांनी सांगितलं का तुम्ही या आणि भेटा आम्हाला. आणि त्याप्रमाणे ती एक जास्त नाही 3-4 वेळेस आम्ही आलो, 4 महिने भेट दिली. त्यांनी सांगितले आता काही अडचण नाही आहे, तुम्ही आपलं व्यवस्थित रुटीन सुरू राहू द्या. माधवबागचं मला एवढंच सांगावं लागेल की माधवबाग हार्टच्या संदर्भामध्ये BP आणि शुगर ह्या 3 ज्या बाबी आहेत, ह्या जवळपास इतर कुठली जे बाकीचे हॉस्पिटल्स आहे, तर मी लोकांना एवढंच सांगेल की तुम्ही माधवबागला या आणि पुरे बरे व्हा. इथे बरे व्हायची पूर्ण हमी आहे. दुसरी गोष्ट, इथलं जे हॉस्पिटलचा जो परिसर आहे, एकंदरीत असं वाटतं की इथे आम्ही काही गार्डनला फिरायला आलो की काय. दवाखान्याचं कुठेही वाटत नाही. इथले साफसफाईवाल्यापासून तर डॉक्टरपर्यंत एवढे सर्व लोक ती नॉर्मल आहेत आणि सहज ते विचारपूस करतात आणि कुठल्याही गोष्टीची अडचण येऊ देत नाही. हे इथलं वैशिष्ट्य आहे. हॉस्पिटलमध्ये जाल तुम्ही तर तिथे तुम्हाला बसायला जागा मिळत नाही, कोणी पाणी देत नाही आणि गेल्यानंतर माणूस पूर्ण नर्वस होतो. पण इथं आल्यानंतर पेशंट तर सोडा, पण तिथले येणारे लोक जे आहे पूर्ण पहिले असं वाटतं की आपण कुठे बगीच्यामध्ये फिरायला आलो की काय असं वाटतं. आणि एकंदरीत या हॉस्पिटलच्या बाबतीत मी टीम आणली. मी टीम लीडर आहे सर. तसा मी रिटायर झालेलो आहो, हायस्कूल टीचर होते. बरेच वेळा मी आतापर्यंत एक 10पेक्षा जास्त मी इथं गाड्या आणलेल्या आहे. आजची गाडी पण माझीच आहे. लोकांना भेटायचं, सांगायचं आणि त्यांना मार्गदर्शन करायचं. त्यांना यायचं असेल तर येतात. काल आम्ही 2 दिवसाअगोदर सांगितलं आणि लगेच गाडी आमची पूर्ण झाली. आज पूर्ण टीमची आमची जी गाडीची होती पूर्ण फुकट होती. पैसे असले तरी येतात लोक, पंचकर्म करतात, इतर औषधोपचार करतात. त्यांनाही इथे आल्यानंतर बरं वाटते. आरोग्य सहल यासाठी असं वाटतं आहे की इथे आल्यानंतर आम्ही आरोग्य सहल घेऊन आलो. आम्ही हॉस्पिटलमध्ये इथे न येता आरोग्य सहल घेऊन आल्यासारखं वाटतं. आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये इथे सर्व डॉक्टर्स आम्हाला फॉलो करतात. इथल्या साफसफाई कर्मचाऱ्यापासून जे सर्व लोक मदत करतात आणि इथे कुठेही आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो असं आम्हाला जाणवत नाही. हा आमचा इथला अनुभव आहे.